नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी एका इंटरेस्टिंग स्टार्टअपविषयी, तेवढ्याच इंटरेस्टिंग त्याच्या फाउंडर बरोबर बोलणार आहे. आपल्याबरोबर आज आहे ओमकार दहिवाळ आणि त्याची एक फारच इनोव्हेटिव्ह स्टार्टअप आहे. तर त्याच्याविषयी आपण त्याच्याकडनंच ऐकूया. ओंकार, तुझं मंगळवार मार्केटिंगमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. थँक्यू. आणि तुझ्याबद्दल थोडंसं सांग आणि या स्टार्टअपविषयी सांग. अजून मी नाव सांगितलेलं नाही आहे स्टार्टअपचं, तर तेही तूच सांगावंस आणि एक्झॅक्टली स्टार्टअप काय आहे हे पण तू लोकांना सांग. माझं हे स्टार्टअप मी आत्ता सुरू केलं आहे. त्याचं नाव आहे स्क्रॅपमॅन प्रायव्हेट लिमिटेड. या आयडियावर मी 2 वर्ष झाली मी काम करतो आहे ह्याच्यावर. मी आत्ताच माझं ग्रॅज्युएशन झालं आहे BA इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याच वर्षीचा पासआउट आहे मी. तर हे स्क्रॅपमॅन म्हणजे काय? तर स्क्रॅपमॅनची जी आयडिया आहे ती मला पहिल्यांदा आली होती की ते एक आर्टिकल वाचलं होतं की त्याच्यामध्ये की रेल्वे स्टेशनला आपण जे बॉटल असतात आपल्या वॉटर बॉटल, ते आपण जर सबमिट केल्या तर त्या आपण 5-10 बॉटल सबमिट केल्या तर आपल्याला एक नवीन बॉटल भेटत होती भरलेली. बरोबर. तर मग त्याच्यावरून मला सुचलं की अरे आपण असं काहीतरी बार्टरमध्ये आपण सुरू करू शकतो की जेणेकरून की माझा पहिल्यांदा तर फोकस होता की रेसिडेन्शियलमध्ये, पण पुन्हा तो शिफ्ट होत जसं जसं नॉलेज झालं की मी मग त्याच्या रिलेटेड अजून रिसर्च केला. तशानुसार मग मी इंडस्ट्रीज आणि आपले जे कॉर्पोरेट ऑफिस आहेत त्यांच्याकडे टार्गेट करायला गेलो. तर ह्यांच्याकडे जे पेपरचा वेस्ट जो जनरेट होतो ना, तर मी ते कलेक्ट करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये नवीन पेपर प्रोव्हाइड करतो. अच्छा, नवीन पेपर म्हणजे मग त्यांना त्याचं ऍप्लिकेशन काय काय असू शकतं, म्हणजे काय टाईपचं बार्टर असतं हे जरा सांगशील का? म्हणजे की आता जर समजा आपण एक्झाम्पल घ्यायला घेतलं तर आपले जे कॉलेजमधले आपले जे फाईल्स असतात, न्यूजपेपर्स असतात, नोटबुक्स असतात, जे काय असतं जे पेपरचं ते कलेक्ट करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मी फोटोकॉपी पेपर्स देतो. म्हणजे की आपण जे झेरॉक्ससाठी बरोबर, किंवा प्रिंटसाठी म्हणा, प्रिंटसाठी किंवा स्टेशनरी सुद्धा तू प्रोव्हाइड करतोस. बरोबर. आता म्हणजे कसं की आता फ्लेक्झिबल राहण्यासाठी मी तसं केलं होतं की दरवेळेस तेवढीच पेपरची रिक्वायरमेंट असेल असं गरजेचं नाही. बरोबर. तर त्यांना पण तेवढंच बेनिफिट व्हायला पाहिजे की मग ते कॅश आपण जे म्हणजे पहिले बार्टर सिस्टीम बद्दल बोललो की ते म्हणजे त्याचा एक ड्रॉबॅक होत होतं. पहिले आपलं कसं ट्रान्झॅक्शन बार्टरच व्हायचं की म्हणजे काहीतरी धान्य द्यायचं, त्याच्या बदल्यात काहीतरी लोहाराकडून काहीतरी घ्यायचं किंवा मग असं. बरोबर. म्हणजे पैसे न वापरता गोष्टीच्या बदल्यात गोष्टी म्हणजे बार्टर. बरोबर. म्हणजे तू इंडस्ट्रीकडनं, कॉलेजेसकडनं पेपर वेस्ट घेतोस आणि त्या बदल्यात त्यांना पुन्हा पेपर किंवा स्टेशनरी असं ते ट्रान्झॅक्शन. बरोबर. आता म्हणजे कॉलेजेस आणि कॉर्पोरेट ऑफिससाठी तर असं आहे. पण जे आता माझे काही नवीन कस्टमर्स आहेत जे की पेपरचे आपले जे कप असतात ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर त्यांना आहे ना, तर त्यांचा जो पेपर असतो त्यांचं बरंच क्वांटिटीमध्ये निघत असतं. तर मग त्यांच्याकडून जो पेपर वेस्ट असतो तो कलेक्ट करून मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना एक आपले जे पॅकेजिंग बॉक्सेस असतात ते प्रोव्हाइड करतो किंवा मग त्यांना जे गोणीचा रोल लागतो त्या गोष्टी पण प्रोव्हाइड करतो किंवा मग आपले सेलो टेप झाला. ग्रेट. तर त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्यानुसार आम्ही तसं प्रोव्हाइड करतो. ग्रेट. म्हणजे दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे बेसिकली, की जो तुला पेपर वेस्ट देतोय त्याला सुद्धा उपयोगी गोष्ट तुझ्याकडनं मिळते. बरोबर. आता ओंकार मला सांग की ह्या स्टार्टअपची कल्पना तुझ्या डोक्यात आली त्याच्यानंतर तुझा रिसर्चचा एक पिरियड गेला असेल, मग त्याच्यावरनं तू एक प्रेझेंटेशन बनवलं असेल की काय स्टार्टअप आहे. तर त्याविषयी थोडं सांग ना, की रिसर्च कसा करत गेलास, सोर्सेस कसे शोधलेस. म्हणजे स्टार्टिंगला मला पण एवढं नॉलेज नव्हतं. करेक्ट. तर आपले जे रॅक पिकर्स असतात ना, तर त्यांच्यापासून सुरुवात केली मी. त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली की म्हणजे ते कलेक्ट करतात आणि मग ते त्याचं काय करतात. आपले म्हणजे जे गाड्या वगैरे असतात ते काय करतात. मग ते म्हटले की आम्ही ते लोकल स्क्रॅप सेंटर असतात त्यांच्या प्रत्येक एरियामध्ये ते त्यांना देतात. मी त्यांना विचारलं की अरे तुम्ही काय करतात एवढं कलेक्ट केल्यानंतर मग ते काय करतात. तर मग त्यांनी मग अजून गोष्टी सांगितल्या की ते म्हटले की आम्ही असं स्पेसिफिक असे म्हणजे कसं की ते वेगवेगळं करतात. पेपरचा असेल, प्लास्टिक असेल, मेटल असेल, त्या गोष्टी वेगवेगळ्या करतात आणि त्या रिलेटेड जे वेंडर्स असतात त्यांना ते प्रोव्हाइड करतात. बरोबर. आणि ते वेंडर्स पुन्हा ते रिसायकलर्सला देतात जास्त क्वांटिटी.
म्हणजे या इंटरव्ह्यूज पासून सुरुवात करून तू हळूहळू योग्य लोकांपर्यंत पोहोचलास. बरोबर. आता म्हणजे ते नेटवर्किंग झालं आणि त्यांचं पण ओळख झाली, ते पण त्यांचे पण काय प्रॉब्लेम्स आहेत हे पण कळाले. आणि मग मला एक वाटलं की अरे आपण आपला जो गॅप आहे सध्या, की जो वेस्ट प्रोड्युसर आहे ते रिसायकलर पर्यंतचा, बरोबर, हा जो हे जे नेटवर्क आहे सध्या त्यांचं आहे म्हणजे लोकल नेटवर्क, बरोबर, पण ते एवढं इफेक्टिव्ह नाही. ते आपण अजून कसं इफेक्टिव्ह करू शकतो, की जास्त कलेक्शन आणि सेग्रिगेशन कसं करू शकतो. बरोबर. तर कलेक्शन आणि सेग्रिगेशनच्या प्रॉब्लेममुळे कसं होतं की आपण आता बघतोच की नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये ते प्लास्टिक वगैरे इकडे तिकडे गेलेले आहे. बरोबर. तर तेच प्लास्टिक आपण रिसायकल करून काहीतरी आपण व्हॅल्युएबल प्रोडक्ट्स तयार करू शकतो की जे की युजफुल असतील. बरोबर, बरोबर. तर त्याचा सोर्स म्हणून काय असेल, तर मग ते सोर्स काय जनरेटर आहेत, तर त्यांच्यापासून तर तो व्हॅल्यू भेटत नाहीये किंवा मग त्याच्या बदल्यात काही उपयोग नाही, वेस्ट आहे असं. तर वेस्ट बद्दल व्हॅल्यू जनरेट व्हावी म्हणून ही एक आयडिया मला सुचली. बरोबर. त्यामुळे हा रिसर्चचा पिरियड साधारण किती दिवसांचा, महिन्यांचा होता? हा बऱ्यापैकी 1.5-2 वर्ष तर ह्याच्यामध्ये 1.5-2 वर्ष रिसर्च होता. मग आता तू एका मस्त इन्क्युबेशन सेंटरचा भाग आहेस, तुझी स्टार्टअप. तर थोडंसं त्याविषयी सांग की तिथे तुझी एंट्री कशी झाली आणि ओव्हरऑल तुझं इन्क्युबेशन सेंटर जे आहे त्याविषयी थोडं सांग. म्हणजे स्टार्टिंग कशी झाली, आता मला जेव्हा ही आयडिया होती त्याच वेळेस आमच्या कॉलेजमध्ये एक अनाउन्समेंट झाली की एक स्टार्टअप रिलेटेड ते कॉम्पिटिशन करणार आहेत आणि त्या रिलेटेड वगैरे हेल्प वगैरे भेटेल. तर पहिले मला एवढी काय आयडियाच नव्हती की असं एवढं काहीतरी मस्त किंवा भारी काय असेल. मग पण आम्ही ट्राय करावं म्हटलं की आपण प्रेझेंट करावं, आपल्याला कळेल आपल्यामध्ये काय कमी जास्त करायचं, शिकायला मिळेल म्हणून मी गेलो होतो. करेक्ट. तर मग त्याच्यामध्ये जेव्हा पार्टिसिपेट केला तेव्हा मग आता आम्हाला वाटलं की कॉलेज पुरतच आहे, पण कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा फर्स्ट रँक आला तेव्हा म्हटले की अरे आता तुमची अजून एक राऊंड असणार आहे, ती युनिव्हर्सिटी लेवलला असणार आहे. युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी. पुणे युनिव्हर्सिटी त्याचं हे आहे ना आता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. अच्छा, असं मध्ये पुणे लावायचं. तर मग ह्यांनी ऑर्गनाईज केलं होतं आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की मला आता एवढी आयडियाच नव्हती. ह्याच्यामध्ये PhD म्हणजे मास्टर्ससाठी आहे किंवा जे सगळे जण आहेत जे बॅचलर डिग्रीसाठी आहेत, कोणतेही फील्ड असो त्याच्यामधले सगळे स्टार्टअप होते याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे एज लिमिट नव्हतं, ओपन फॉर ऑल होतं. ओपन फॉर ऑल होतं, जे की स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. तर ते सगळ्यांमध्ये होतं. आता तेव्हा तिथं मी जेव्हा आमचे जे कॉम्पिटिशन सुरू झालं तेव्हा पाहिलं की ते अरे बरेच भारी भारी स्टार्टअप्स आहेत त्यांच्याकडे. ते पण भारी स्टार्टअप्स होते, त्यांच्यासोबत पण इंटरॅक्शन झालं. जज सोबत पण जेव्हा आम्ही पहिलं प्रेझेंटेशन दिलं त्यांना तर ते खूप आवडलं. आणि किती लोक होते साधारण या कॉम्पिटिशनला? म्हणजे आता जे नाशिकमध्ये काही कॉलेजेस आहेत, असे पुण्यामध्ये कॉलेजेस आहेत, नगरमध्ये कॉलेजेस आहेत, असे त्यांनी 12 सेक्शन केले होते आणि त्याच्यामध्ये काहीतरी 24 टीम्स होत्या प्रत्येक सेक्शनमध्ये. बापरे, म्हणजे बरीच कॉम्पिटिशन होती. बरीच कॉम्पिटिशन होती. आणि मग त्याच्यातनं आता फायनल किती सिलेक्ट झाले तुमच्या इन्क्युबेशनच्या कोर्ससाठी? इन्क्युबेशनच्या मग त्याच्यामधून आम्ही 24 जण सिलेक्ट झालो. प्रत्येक सेक्शनमधून 12 सेक्शनमधून 2 सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर मग त्यांनी आमची डायरेक्ट कॉम्पिटिशन घेण्याच्या ऐवजी त्यांनी आधी मग आमच्यासाठी एक 3 दिवसाचा बूट कॅम्प ठेवला होता. बरं. त्या बूट कॅम्पमध्ये मग त्यांनी मग आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जे आम्हाला माहितीच नव्हतं. आता एक आयडिया होती, पण त्याला फायनान्शियल ऍस्पेक्ट कसा असतो, फंडिंगचं कसं असतं, बरोबर, की ऍडव्हर्टायझिंग कशी करायची, मार्केटिंग कशी करायची, कस्टमर डिस्कव्हरी, अशा बऱ्याच प्रोसेस होत्या. बरोबर, त्याच्याबद्दलचं आम्हाला काही नॉलेज नव्हतं. तर या गोष्टींचं त्यांनी नॉलेज सांगितलं तेव्हा मग आम्हाला त्याच्यामधून असं वाटलं की अरे आपण एक ट्रायल बेसिसवर एक काहीतरी करून बघायला पाहिजे. बरोबर, की म्हणजे प्राइसिंग मॉडेल झालं किंवा मग जे लेबर लागणार किंवा ट्रान्सपोर्ट कसं लागणार ते तर लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. तर मग हे करताना मग आम्हाला बरेच चॅलेंजेस आले की पण आमच्या कॉलेजने पण खूप सारं सपोर्ट केला आम्हाला. म्हणजे की एक 2 वीकचाच पिरियड होता त्या बूट कॅम्प नंतर. बरोबर. तर त्याच पिरियडमध्ये आम्ही कॉलेजमध्ये गेलो. म्हटलं सर आम्हाला एक 600 किलोपर्यंतचे एक पेपरची रद्दी द्या कॉलेजमधून आणि आम्ही त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला आम्ही काहीतरी द्यायचा प्रयत्न करू, फोटोकॉपी पेपर्स किंवा झेरॉक्स पेपर्स आहेत. बरोबर. तर मग त्यांनी पण आमचं जे कॉलेज आहे AISSMS COE त्यांनी पण आम्हाला त्याच्याबद्दल आमचे जे प्रिन्सिपल सर आहेत बोरमाने सर त्यांनी हेल्प केली. त्यांनी लगेच परमिशन काढून दिली आणि आम्ही ते त्या म्हणजे 4-5 दिवसामध्ये आम्ही सगळं ट्रान्झॅक्शन करून टाकलं आणि तेव्हा मग आम्हाला आयडिया आली की अरे कॉस्टिंग कशी ठेवायला पाहिजे. मस्त. पण म्हणजे आता
म्हणजे आता हे जे तू सांगितलंस त्याचा मी एक थोडंसं ॲनालिसिस जर केलं तर ह्याच्यामध्ये तू एक बेसिकली छोटंसं पायलट प्रोजेक्ट रन केलंस. बरोबर, म्हणजे एक टेस्ट प्रोजेक्ट रन केलंस ज्याच्यातनं तुला एंड टू एंड प्रोसेस तू पर्सनली बघितलीस, प्रॅक्टिकली तू बघितलीस आणि त्याच्यातनं तुला काय अजून सुधारता येईल या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. बरोबर. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये ना तर मग जेव्हा आम्ही जे पेपर आम्ही दिले कॉलेजला ना तर कॉलेज पण खुश झाले. आणि जेव्हा आम्ही जेव्हा प्रेझेंट केलं ना युनिव्हर्सिटीमध्ये तर तेव्हा आम्हाला एवढी आयडिया नव्हती की आम्ही असं की आमचा पण या कॉम्पिटिशनमध्ये नंबर येईल असं. बरोबर, म्हणजे सगळ्या या कॉम्पिटिशन मधनं किती फायनलिस्ट किती झाले, म्हणजे फायनल सिलेक्टेड लोक किती झाले? आता म्हणजे युनिव्हर्सिटीवाल्यांनी कसं केलं होतं म्हणजे त्यांनी की कोणाला रिजेक्ट केलं नव्हतं असं. तर त्यांनी काय केलं मग असे स्टेजेस असे केले की जे की मार्केटसाठी रेडी आहेत. बरोबर. प्री इन्क्युबेशनची गरज आहे, त्यांच्या आयडियासाठी गरज आहे, आयडिएशनसाठी, असे 3 वेगवेगळे स्टेजेस केले होते. आणि त्यानुसार प्राइज मनी पण देत होते आणि त्यानुसार ते म्हणजे की मेंटर्स वगैरे पण प्रोव्हाइड केले त्यांनी की ते कसं अजून इम्प्लिमेंट. सो आता हा इन्क्युबेशनचा तुझा 2 वर्षाचा पिरियड आहे, 1.5 वर्ष का 2 वर्ष? 2 वर्षाचा. आणि मगाशी तू प्राइज मनी म्हणालास तर किती प्राइज मिळालं तुम्हाला? हे आता म्हणजे माझा सेकंड नंबरला आला होता रनर अप साठी, तर 50,000ची प्राइज मनी आम्हाला भेटली. मस्त. तर त्याच अमाऊंट मधून आम्हाला बरंच म्हणजे हेल्पफुल ठरली ती अमाऊंट की आमची कंपनी रजिस्ट्रेशन, बाकीचे जे डॉक्युमेंटेशन्स आहेत त्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला ते हेल्पफुल ठरलं. आणि एक इनिशियल इन्व्हेस्टमेंटसाठी की ट्रान्सपोर्टेशन किंवा मग या ज्या कॉस्टेस आहेत लेबर, त्यासाठी पण आम्हाला बरंच एक बूट स्टार्ट भेटलं म्हणजे. एक्झॅक्टली. नाही, त्यांनी खूपच फायदा होतो. आणि बेसिकली स्टार्टअप तुझी सुरू होतानाच एका व्यवस्थित ऑर्गनाइज्ड वेनी सुरू होते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण कंपनी सुरू करतो, लिगल ॲस्पेक्ट्स माहिती नसतात, मग अनेक महिन्यांनी किंवा एका वर्षांनी काहीतरी क्वेरी येते आणि मग आपण त्याच्यावरती विचार करायला लागतो. याच्यापेक्षा इनिशियल इन्व्हेस्टमेंट मिळाल्यामुळे तुम्हाला ऑपरेशनल कॉस्ट पण थोडीशी म्हणजे तुमच्या पॉकेटवरती बर्डन पडलं नाही. बरोबर. आता या सगळ्या तुझ्या स्टार्टअपमध्ये तू एकटाच आहेस का तुझे को फाउंडर्स आहेत किंवा टीम कशी आहे तुझी? सध्या तरी आम्ही 2 जणच काम करतात, पण हळूहळू आम्ही टीम बिल्ड करतात आता म्हणजे स्केलअप साठी म्हणून. बरोबर. आता ओंकार, मला तुला असं विचारायचं आहे की जेव्हा तू ही आयडिया कस्टमर्सकडे मांडतोस तर त्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? कारण तुझ्याकडे आत्ता पेईंग कस्टमर्स आहेत, म्हणजे तू बऱ्याच लोकांना ही कॉन्सेप्ट शेअर केलेलीस आणि तुला कस्टमर्स मिळालेले, तर त्यांचा फीडबॅक किंवा त्यांचं ओव्हरऑल हे कसं असतं बघण्याचा दृष्टिकोन तुझ्या या आयडियाकडे? म्हणजे खूपच असं पॉझिटिव्हली ते म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला. म्हणजे त्यांना जेव्हा मी गेलो त्यांच्याकडे की पहिले मला एक तर आयडिया नव्हती की ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, पण हळूहळू मी त्या म्हणजे आपले इंडिया मार्ट झालं किंवा मग आमचे जे कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी पण बरीच हेल्प केली या दुसऱ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे जाण्यासाठी वगैरे. बरोबर. तर त्यांची हेल्प झाली आणि पुन्हा मग असे डायरेक्ट कॉलिंग, डायरेक्ट सेलिंग टाईप करून आम्ही गेलो त्यांच्यापर्यंत आणि त्यांना पण हे आयडिया खूप आवडायला लागली. आता ह्याच्यामध्ये एक मेन प्रॉब्लेम काय होत होता की आम्ही इन्स्टंट कॅश प्रोव्हाइड करू शकत नव्हतो किंवा मग इन्स्टंट आम्ही जे काही रिटर्न्स प्रोव्हाइड करणार आहेत ते लगेच करू शकत नव्हतं. बरोबर. तर मग त्यांनी आम्हाला म्हटले की ठीक आहे, तुमचं स्टार्टअप आहे तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही 1 वीकचा पिरियड घेऊ शकता. बरोबर, म्हणजे जनरली तुला 1 ते 1.5 वीक तुम्ही पिरियड घेता. बरोबर. 1 वीकमध्ये म्हणजे 1 वीकचा टाइम देतात, पण आम्ही 2 ते 3 दिवसामध्येच ते सगळं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करतो. नाईस. सो आता जर का तुला मी असं विचारलं की फर्स्ट कस्टमर पासून आत्तापर्यंत स्क्रॅपमॅननी किती टन वेस्ट रिसायकल केलं, तर काय साधारण आकडा असेल? आतापर्यंत आम्ही 20 ते 25 टन पर्यंत तर केलंय फर्स्ट कस्टमर पासून. म्हणजे आमचा फर्स्ट कस्टमर जानेवारीमध्ये भेटला, तेव्हापासून ते आतापर्यंत 20 ते 25 टन पर्यंत आरामात आम्ही कलेक्ट केलंय आणि त्याच्या बदल्यामध्ये रिटर्न्स पण आम्ही प्रोव्हाइड केले. येस. सो हे खूप मस्त आहे, म्हणजे ओंकार, ऐकायला पण छान वाटतंय आणि जे आपले लिस्नर्स आहेत त्यांना सुद्धा ही आयडिया नक्कीच आवडली असेल. आता मला तू थोडंसं तुझ्या
घरची बॅकग्राऊंड किंवा तू मगाशी म्हणालास की आत्ताच या वर्षी तू पासआउट झालायस. सो जेव्हा मुलगा होतो त्यावेळेस मग जनरली आई वडील असं म्हणतात की अरे काहीतरी नोकरी बिकरीचं बघ, हा ना, जॉब घे, चांगली नोकरी घे, सॅलरी मिळेल. तर मग असं जे डिस्कशन असतं घरी, तर त्या बाबतीत तू काहीतरी सांगू शकशील का आम्हाला की तुला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला? आता म्हणजे कसं की मी पहिलेपासूनच ना म्हणजे जे माझे डिसिजन होते, मला जे काय एज्युकेशन करायचं किंवा काय, ते मी स्वतःच घेतले होते. ग्रेट. की म्हणजे की 11वी पासूनच मी पुण्यात राहायला आलो. म्हणजे माझं होमटाऊन आहे ते परळी वैजनाथ, बीड जिल्ह्यामध्ये. पण 11वी पासूनच इथं राहायला सुरुवात केली. तर तेव्हा मी राहत होतो ना त्यांच्यासोबत. जेव्हा मी राहत होतो तेव्हा आता माझ्या वर्गात माझ्या वयातली जी मुलं होती ती तर नव्हती माझ्यासोबत. तर मग माझ्यासोबत जे मुलं होते जे की इंजिनिअरिंग झालंय किंवा मग जे जॉब शोधतायत किंवा मग जे जॉब करतायत. बरोबर. तर मला त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी आयडिया होती की म्हणजे जॉब करणं म्हणजे कसं असतं. मग कसं असतं तुला काय वाटतं? तुला करायचं नाही हे निश्चित माहिती आहे, कारण तर त्यामुळे तू स्टार्टअप सुरू केलेलं आहेस. पण तेव्हा तुला काय वाटायचं, म्हणजे जेव्हा तू ऐकायचंस की जॉब आहे, हे आहे, काम आहे, कंटाळा येतो, व्हॉटेव्हर, तर तेव्हा तुझं काय एक विचार काय तयार झाला की करायचा नाही जॉब, असं ठरवलेलंस का? हा, तेव्हाच ठरवलेलं की जॉबच नाही करायचा. नाही, मस्त मस्त. पण मग आई बाबांनी कसा सपोर्ट केला जेव्हा तू सांगितलंस की मी अशी अशी कंपनी सुरू करतोय, तर तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? किंवा तुझ्या गावातली जी ओळखीची मंडळी आहेत, म्हणजे मोठी पण असतील आणि तुझ्या वयाची पण मुलं असतील, त्यांची काय रिॲक्शन होती त्यांना कॉन्सेप्ट सांगितल्यावरती? म्हणजे जेव्हा मी घरच्यांना सांगितलं की म्हटलं मला 1-2 वर्ष तरी वेळ द्याच म्हटलं. त्यांना मी तसं कन्व्हिन्सच केलं. त्यांना मी काय ऑप्शन दिलंच नाही दुसरं की मला दुसरं काहीतरी. नाही, पण ही आयडिया ऐकल्यावरती ते काय म्हणाले? म्हणजे मला जरा इंटरेस्ट म्हणून मी विचारतोय. ही त्यांना आवडली आयडिया का? त्यांनी काही प्रश्न विचारले का असं? म्हणजे त्यांनी पण विचारलं की अरे कसं करणार? पुन्हा मग आता म्हणजे वडील जे आहेत ते त्यांचं ज्वेलरी शॉप आहे. तर त्यांना तरी म्हणजे कळालं की अरे बिझनेस चांगला आहे. की म्हणजे बिझनेस हे चांगलं आहे करायचं ह्याच्यामध्ये. पण ही जी फील्ड आहे ते आता बरेच जण कसे बघतात की म्हणजे जे स्क्रॅप कलेक्टर आहेत किंवा हे म्हणजे असा एक दृष्टिकोन वेगळाच पडतो त्यांच्याकडे बघण्याचा. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचंय किंवा काय असं सांगितलं तेव्हा वडिलांना, तेव्हा वडिलांनी मला फुल सपोर्ट केला. ग्रेट ग्रेट. त्यामुळे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एकदा घरचा सपोर्ट मिळाल्यावरती मग तुला निर्धास्तपणे हे सगळं स्टार्टअपचं सगळं करता येतं. म्हणजे एक प्रेशर तुझं कमी होतं. बरोबर. आणि मित्र काय म्हणतात? आता काही मित्र तुझं इंजिनिअरिंग करून जॉबला सुरू केलं असेल त्यांनी जॉब करायला, ते काय म्हणतात? हे आता म्हणजे मी बऱ्याच कॉम्पिटिशनला वगैरे पार्टिसिपेट केलेलं. म्हणजे आधी म्हणजे स्टार्टअपच्या आधी मी बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट वगैरे केलेलं. तर त्यांना वाटायचं काहीतरी मी रिसर्च करणार किंवा मग पुढे काहीतरी शिकायला जाईल अशा ह्याच्यामध्ये होतं. पण त्यांना पण असं वेगळंच वाटलं की अरे काहीतरी स्टार्टअप करतोय. त्यांना पण हे इंटरेस्टिंग वाटलं हे आयडिया. म्हणजे की आता काही जण मस्करी म्हणून ते कचरा सेट वगैरे असं म्हणतात. अरे बापरे, तुला कचरा सेट म्हणतात? हा, म्हणजे मस्करी म्हणून. नाही, पण चांगलं आहे ना, कचरा सेट चांगलं नाव आहे. मस्त आहे. आणि मग आता ह्या इन्क्युबेशनचं तू जे म्हणालास मगाशी की पुणे विद्यापीठामध्ये तुझं इन्क्युबेशन सेंटर आहे, तर मग तिथे तुझं ओव्हरऑल शेड्यूल कसं असतं? किंवा इतर जे 10-12 स्टार्टअप्स आहेत त्यांच्या फाउंडर्स बरोबरची तुझी चर्चा असेल किंवा मेंटर्स बरोबर होणारी चर्चा, याविषयी थोडक्यात सांग, कारण आपल्या लिस्नर्सना हे ऐकायला नक्की आवडेल. आता म्हणजे जेव्हा मी आता इन्क्युबेशनचं ॲग्रीमेंट आहे ते आता मे मध्ये मी साईन केलं. तर त्यांनी जी एक स्पेस, कॉमन स्पेस दिलेली आहे पूर्ण सगळ्या स्टार्टअपसाठी काम करण्यासाठी वगैरे. तिथे सगळे स्टार्टअप असतात. जर काही प्रॉब्लेम आला तर त्यांना काही प्रॉब्लेम आला तर ते विचारतात, आम्हाला काही प्रॉब्लेम आला तर ते विचारतात. आणि आम्ही असं सोल्युशन्स वगैरे डिस्कस करत असतो की आयडिया कशी आहे, आम्ही कसे हेल्प करू शकतात एकमेकांना, बरोबर, कसे आम्ही ग्रो होऊ शकाल. आणि ह्याच्यामध्ये आमचे जे मेंटर्स वगैरे आहेत ते आम्हाला बरोबर गाईड करतात त्याच्यामध्ये. की आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्हाला फायनान्शियल, मार्केटिंग या गोष्टीच्या बद्दलचं एवढं नॉलेज नाहीये. बरोबर. तर ते आम्हाला सांगतात की आम्ही जर कुठं काही
चुकीच्या डायरेक्शनने जात असलो किंवा मग आमचे काही अझम्पशन चुकीचे असले तर ते आम्हाला करेक्ट करून देतात. ते असं नाही तर असं करून बघ. बरोबर. तर ट्रायल्स आणि एरर्स वर पण बऱ्याच गोष्टी होतात आणि ते आम्हाला प्रत्येक मेंटरशिप सेशन नंतर ना एक होमवर्क टाईप देतात की म्हणजे आमच्या स्टार्टअपसाठी की ते आम्हाला त्या ज्या होमवर्क आम्हाला पहिले वाटायचं की काय पण ते आम्हाला करत करत ना आम्हाला स्वतः क्लॅरिटी यायला लागली प्रत्येक गोष्टीबद्दलची आणि एक विजन झालं की म्हणजे की कसं आपण एका कंपनीला पुढे घेऊन जायचं. बरोबर. कसे प्रॉब्लेम आल्यावर ते कसे टॅकल करायचे. स्टार्टिंगला पॅनिक व्हायचो काही प्रॉब्लेम आल्यावर. असा एखादा प्रॉब्लेम सांग ना जिथे तू पॅनिक झाला. म्हणजे की आता बऱ्याच वेळा कसं होतं की मग एकदा म्हणजे ट्रान्झॅक्शन होणार होतं आणि मी एक आधीच अमाऊंट एक इन्व्हेस्ट केलेली होती त्याच्यामध्ये आणि तेव्हा माझं कसं पहिल्यांदाच होतं ते ट्रान्झॅक्शन आणि मला ते लवकर करायचं होतं. घाई झाली होती आणि त्याच्यामध्येच कसं झालं की एक मुंबईमध्ये इन्सिडेंट झाला त्यामुळे माझा जो म्हणजे मी जे त्यांना मी इन रिटर्न ज्या गोष्टी देणार होतो त्याचा तो टेम्पो तो तिकडेच अडकला होता. आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी त्यांना देईल. आणि कंपनीचं कसं होतं की अरे त्यांचं काम सुरू राहायला पाहिजे ना मॅन्युफॅक्चरिंगचं. बरोबर. आणि ते डिले झालं त्याच्यामुळे कसं झालं की ते म्हटले की नको आता तुम्ही आहे ना की तुमची ऑर्डर कॅन्सल करा आणि आमचं आता काम थांबेल. आम्ही असं काम नाही थांबू शकत तुमच्यासाठी. तर मग तेव्हा कसं झालं की मी म्हटलं की अरे मी त्यांना पण मग जे आमचे डीलर्स होते मुंबईमध्ये त्यांच्याशी पण बोललो की अरे असा असा प्रॉब्लेम आहे आपण ऑर्डर कॅन्सल करूया. ते म्हटले की ऑर्डर कॅन्सल नाही होणार तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि ती चांगली अमाऊंट होती मोठी की म्हणजे एवढ्या अमाऊंटचा मी कधी असा विचार केला नव्हता असं काही होईल. म्हणजे ती अमाऊंट अडकते म्हणल्यावरती तुला प्रेशर आलं. खूपच प्रेशर आलं. पण मग त्यांच्याशी बोललो वगैरे कंपनीशी बोललो. ते म्हटले की ठीक आहे तू आणून ठेव आमच्याकडे आम्ही तुझं पण मटेरियल यूज करू आणि आम्ही आता आम्हाला जी गरज आहे ते मटेरियल आम्ही घेऊनच ठेवू आम्ही तुझं पण घेऊन ठेवू. म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरती तुला झोप चांगली लागली असेल. खूप म्हणजे ह्या दिवसभर प्रॉब्लेम सुरू होता ना तर तो म्हणजे मी असं अक्षरशः म्हणजे असं मला कळतच नव्हतं मी काय करू. आणि त्याच वेळी ना माझा पार्टनर पण अवेलेबल नव्हता तर मला एकटंच काय डिसिजन घ्यावं काय कळतच नव्हतं. पण मग अशा वेळी तू म्हणजे आता हा खूप चांगला मुद्दा तू मांडलास की एकट्याला डिसिजन घ्यायचा आहे. तर जेव्हा स्टार्टअप फाउंडर असतो त्याला अनेक गोष्टींचे एकट्यालाच डिसिजन घ्यायला लागतात. बरोबर. कंपनीत कसं असतं मॅनेजर असतो सिनियर मॅनेजर असतो कलिग्ज असतात त्यांना आपण विचारू शकतो. स्टार्टअपमध्ये तू कोणाला विचारणार. आईबाबांना विचारलं ते म्हणतील आम्हाला ह्याच्यातलं काय माहिती नाही तुझं तू बघ. मित्र म्हणतील येडा आहे का काही सांगतो आम्हाला नाही माहिती. तर कोणाला विचारायचं. मग अशा वेळी तुझी थॉट प्रोसेस काय असते म्हणजे तू गट फिलिंगवरती जातोस का कसं म्हणजे तू प्रॉब्लेम कसा टॅकल केला. आता तुम्ही जे म्हटलात ना मी ते सगळं ट्राय केलं. मित्रांना विचारलं आईवडिलांना विचारायला म्हणजे मेंटर्सला पण विचारलं पण मेंटर सगळ्यांना विचारलं पण मला काही सोल्युशन भेटच नव्हतं. तर मग शेवटी मी स्वतःच जाऊन गेलो त्यांच्याकडे म्हटलं की अरे जाऊ तरी आपण जे काय होतं ते बघू. मग डायरेक्ट गेलो कंपनीकडे त्यांना बोललो. पण अशा एक्सपिरियन्सेसनी काय होतं ओंकार की अशा एक्सपिरियन्सेसनी तुझा कॉन्फिडन्स हळूहळू वाढायला लागतो. बरोबर. की प्रॉब्लेम आला तो मी टॅकल करू शकतो. त्यातनं काहीतरी सोल्युशन निघेल. बऱ्याचदा काय होतं 19-20 होतं म्हणजे कधी कधी लॉस पण होतो. पण समाधान काय असतं की बाबा कस्टमरला आपण जे प्रॉमिस केलंय ते आपण दिलं वेळेत ह्याचा जास्त आनंद होतो. बरोबर. म्हणजे आता हे म्हणजे तुम्ही म्हटलंत ना असं की हे खरंच होतं म्हणजे की आता मला जेव्हा आता पॅनिक व्हायचो ना की ज्या सिच्युएशनला अरे आता काय करू आता असं होतं आता त्या सिच्युएशनला ठीक आहे आपण काही ना काहीतरी मार्ग निघतोच. थोडासा तू रिलॅक्स झालास. बरोबर. त्या प्रॉब्लेम्स मधनं गेल्यामुळे. अजून एक मला याच थोडासा एक्सटेन्शन आहे या मुद्द्यावरचं की तू स्टार्टअप तुझी जी आहे हा सतत डोक्यात विचार असतो. फाउंडर्स बरोबर तू कुठल्याही फाउंडर बरोबर बोल असं होत नाही की बाबा आपण सकाळी उठलोय आणि हा विचार नाही आला. काहीतरी डोक्यात चालू असतं किंवा अगदी सगळं दिवसभराचं काम झाल्यानंतर जेव्हा तू गादीवरती आडवा होतोस त्यावेळेस काय विचार असतात किंवा कधी कधी 2-3 वाजेपर्यंत जागा असतो आपण. तर काय चक्र फिरत असतात डोक्यात. आता म्हणजे हे असं होतं ॲग्री करतो या गोष्टीबद्दल की
असं राहतच की 24 तास डोक्यामध्ये की अरे अजून कसं आपण ग्रो करू शकतो, कसं करू शकतो. पण ही जी प्रोसेस आहे ना ती खूप एन्जॉईंग आहे. म्हणजे की नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याबद्दल मग आपली आयडिया सांगणं, त्यांना मग ते चांगलं वाटतं. तर मग ते एक इन्स्पिरेशन तर भेटतच जातं की जेव्हा समोरून पण आपल्याला दाद भेटते त्या गोष्टीची. करेक्ट. आणि असं ह्याच्यामध्ये मग अजून एक वाटतं की अरे आपण अजून कसं ग्रो करायचं चांगलं. म्हणजे प्रत्येक स्टार्टअपला वाटतं की आपण एक युनिकॉर्न बनावं. हो, बरोबर आहे. तो वे कसा फाइंड करायचा या गोष्टी सतत सुरू असतात. पण म्हणजे चक्र चालू असतं कायम, हे बरोबर आहे. बरोबर. पण ते चांगलं असतं की म्हणजे चांगलंच आहे, उत्तमच की म्हणजे आपण नवीन नवीन आयडिया सुचत जातात की असं करू शकतो. करेक्ट. आणि ते लगेच आपण ट्राय करतो आणि मग कळतं की अरे हा ह्याच्यामध्ये आपण असं अपडेट करू शकतो या गोष्टी. किंवा मग बऱ्याचदा असं होतं की कल्पना सुचते, आपण ट्राय करतो, ती फेल पण होते. पण मग त्यातनं आपण शिकतो की हे करायचं की हे नाही करायचं. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे स्टार्टअपसाठी की अशी कुठलीही पद्धत नाहीये जी थंब रूल सारखी वापरता येईल. बऱ्याचदा अनकन्व्हेन्शनल गोष्टी म्हणजे ज्या विचित्र वाटतात सुरुवातीला त्याच कधी कधी वर्क होतात. किंवा असं आपल्याला वाटतं की अरे हे नाही, हे बरोबर नाहीये, असा आपल्याला थॉट येतो आणि नेमकं तीच गोष्ट पळते किंवा ती गोष्ट ॲग्री होतो समोरचा माणूस. त्यामुळे हे ट्राय करणं, टेस्ट करणं आणि फेल होणं हा सुद्धा एक स्टार्टअपचा एक पायाच आहे. असं जनरली होत नाही की सगळ्या तुझ्या ज्या आयडियाज आहेत ह्या एकदम भारी झाल्या आहेत आणि सगळ्याला हो 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 म्हणतात, असं नाही आहे. आता त्याच ह्यांनी मला सांग की समजा एक कस्टमर आहे तुझा, पोटेन्शियल कस्टमर आहे, ह्याच्याकडे तू गेलास आणि तू सगळं सांगितलं आणि तो तुला आउटराईटली नाही म्हणाला की मला नाही करायचं. तर ह्याचे आता 2 प्रश्न आहेत की हे ते कसं सांगतात? काहीतरी डायरेक्टली सांगत असतील किंवा काहीतरी ज्याला शेंड्या लावणं म्हणतात तसं काहीतरी सांगतात. पण हे कळल्यानंतर मग तू जेव्हा बाहेर पडतोस मीटिंगमधनं, तेव्हा तुझ्या डोक्यात काय चक्र चालू असतं? की अरे मग आता हे जे स्टार्टअप म्हणा किंवा मग आणि असं झालंय का? हो, झालंय ना. अर्थातच. तर हे म्हणजे मला या प्रोसेसमधून असं कळालं की ही लर्निंग फेज आहे आपली. या प्रत्येक जी गोष्ट येईल ना ते आपण अनुभवून त्याच्यावर आपण कसं आपण सारखं शिकत राहायला पाहिजे. बरोबर. की ते का नाही म्हटले असेल त्यांना मी विचारतो पण हो. की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय म्हणजे चुकीचं वाटतं किंवा मग ह्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला हवंय का असं? अपडेट काय करायला पाहिजे का? तर मग ते बोलून घेतो. त्यांचा काय पेन पॉईंट आहे, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, तो जाणून घेतल्यावर त्याच्यावर जर आपण काही सोल्युशन दिलं. आता बरेच वेळा असं झालं की मी जेव्हा स्टार्टिंगला गेलो, तर मग कसं असं नवीन आहे, स्टार्टअप आहे, 2-3 महिने काम सुरू होईल, मग पुन्हा बंद होईल, असाच विचार करतात बऱ्यापैकी. पण आता त्यांच्याकडे आता मी इतक्यांदा गेलोय ना आता, की म्हणजे 10-15 वेळेस भेटणं झालंच असेल. तर त्याच्यानंतर करू आपण. म्हणजे आता ते जे इतके दिवसामध्ये मी ज्या लोकांना भेटलोय ना, ते आता माझ्याकडे परत वापस येत आहेत. बरोबर. की म्हणतायत की आपण आता करूत का म्हणून असं याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे ही म्हणजे छोट्या छोट्या सक्सेस स्टोरीज ज्या आहेत, म्हणजे छोटे छोटे जे कस्टमर्सचे तुझे फीडबॅक्स आहेत, ह्याच्यावरनं तू पण शिकतोयस आणि इतर लोकांनाही दिसतंय की अरे नाही, ही स्टार्टअप आहे, ही एका चांगल्या डिरेक्शनला चालली आणि त्यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे. बरोबर. तर ओंकार, अजून एक पॉईंट मी तुला सांगतो आणि लिस्नर्सना पण तो उपयोगी पडेल की ही जी तू आता थॉट प्रोसेस सांगितली ही तर उत्तमच आहे, हे असायलाच पाहिजे. कारण आपण कसं इम्प्रूव्ह होऊ हे सतत डोक्यात असणं हे आपल्या स्टार्टअपसाठीच मुळात खूप चांगलं आहे. दुसरं असंही असतं की काही कस्टमर्स हे आपले नसतातच. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा फीडबॅक कन्स्ट्रक्टिव्ह असेलच असं पण नसतं. म्हणजे काय की समजा तू एका व्यक्तीकडे गेलास, त्यांचा पेपर वेस्ट आहे, पण तू जे प्रोव्हाइड करतोयस ते त्यांना व्हॅल्युएबल नाहीये किंवा त्याचा उपयोग नाहीये. ते असं म्हणतील की अरे नाही, बार्टरपेक्षा मला तू पैसे दे किंवा मी जिथे रिसायकल करतो तिथेच मी करतो आणि आपण हे बार्टरपेक्षा मला हे सोयीचं पडतंय. तर इथे तुझ्या स्टार्टअपची आयडिया किंवा स्टार्टअपच्या मेथडमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याचदा काय होतं, खूप विचार केला जर का ह्या गोष्टींवरती, तर मग कधी कधी सेल्फ डाऊट यायला लागतो. असं झालंय का कधी? अरे आपली आयडिया खरंच चांगली आहे का? आता तुला होत नसेल, पण पहिल्या महिन्यात वगैरे जरा झालं असेल असं? हो,
अरे असं झालंय, म्हणजे हे एक फेज होती माझ्यासाठी, की आता म्हणजे तेव्हा कसं लॉकडाऊन पण पडलं आणि एकच कंपनी कंटिन्यू होती आणि लॉकडाऊनमध्ये मला सुचतच नव्हतं की लोकांपर्यंत कसं पोहोचावं आणि हे. पण ती एक फेज होती, ती आता कंप्लीट झाली. आता बरंच काही चांगल्या गोष्टी घडतायत. येस. लोकांना जर का स्क्रॅपमॅन विषयी अजून माहिती हवी असेल तर तू काय सांगशील की कुठे जाऊन बघा किंवा तुझं सोशल मीडिया प्रेझन्स किंवा असं? माझी एक वेबसाईट तर बनवलेलीच आहे, पण मला एक प्रश्न पण आहे मंगळवार मार्केटिंगसाठी, की आता जे मी आहे की मला आता माझं जे मोस्टली जे काम आहे ते B2B मध्ये, बरोबर, म्हणजे बिझनेस रिलेटेड. आणि हे काय असं इंस्टाग्राम किंवा मग फेसबुक असे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर आपण काय कंटेंट टाकायचं, कसं कंटेंट टाकायचं की ते राईट ऑडियन्सपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे आता हे जे प्लॅटफॉर्म आहे ते बऱ्यापैकी B2C मध्ये हेल्पफुल ठरतं. बरोबर. B2B मध्ये कसं काय हेल्पफुल? करेक्ट. खूप खूप चांगला प्रश्न आहे ओंकार. त्याच्या आधी मी तुला एक प्रश्न विचारतो उत्तर द्यायच्या आधी, की जेव्हा तू कंपनीत किंवा इन्स्टिट्यूटमध्ये कोणाकडेही जातोस जेव्हा ॲज अ पोटेन्शियल कस्टमर, तेव्हा तू साधारण कुठल्या पोस्टच्या व्यक्तीशी बोलतोस? म्हणजे कॉलेज असेल तर डायरेक्टली प्रिन्सिपलशी बोलतोस का अजून मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक असतील, कंपनीमध्ये असेल तर परचेसवाले असतील किंवा असं असं मी विचारतो. आता कंपनीज वगैरे असतील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमधले जर विचार करायला गेला तर त्यांच्याकडे जे HR असतात त्यांच्याकडे जातो. बरोबर. आणि त्यांच्याकडून ते आम्हाला कॉन्टॅक्ट सांगतात प्रत्येकाच्या. बरोबर. आणि कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्समध्ये कसं की त्यांच्याकडे डायरेक्टली आमचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट भेटतो आम्हाला. बरोबर. त्यांची हेल्प होते, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली प्रिन्सिपलशी बोलतो आणि प्रिन्सिपल आम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटमधल्या लोकांशी आम्हाला परफेक्ट. आता ही जी माणसं आहेत ही त्यांच्या पर्सनल यूजसाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम तर वापरतात, बरोबर? त्यामुळे B2C का B2B हे जेव्हा कॉन्टेंट जनरेशन आपण करतो, कॉन्टेंट क्रिएशन जेव्हा करतो त्यावेळेस त्याचा फार विचार करायचा नाही. मेन एम आत्ता तुझा असा आहे की तुझी स्टार्टअप, त्याची कॉन्सेप्ट, तुझ्या सक्सेस स्टोरीज, कस्टमर्सचे टेस्टिमोनियल्स, ओव्हरऑल तुझी प्रोसेस कशी असते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे वेस्ट आहे, आपलं डील झालं, तर मग ती प्रोसेस ओव्हरऑल कशी होते की बाबा मी तुला वेस्ट देणार, मग तू रिसायकलरकडे जाणार, तिथनं तुझं काय जो पेपर समजा घ्यायचा असेल तो येऊन देणार, स्टेशनरी देणार, वॉट एव्हर. ह्या सगळ्या प्रोसेसच्या ज्या स्टेजेस आहेत ह्याच्याविषयी कॉन्टेंट क्रिएट करणं म्हणजे साध्या पोस्ट असतील की फार त्याच्यामध्ये डिझायनिंग चा ॲस्पेक्ट आहे. बऱ्याचदा असं होतं स्टार्टअप्सना की अरे मी एवढी टीम हायर नाही करू शकत, पण आपल्याकडे मोबाईल असतो, पटकन फोटो काढायचा आणि 2 वाक्य लिहायची आणि टाकायचं. क्वालिटीवरती भर न देता रोज काहीतरी कॉन्टेंट जनरेट होते ह्याकडे लक्ष केंद्रित करायचं. यांनी 2-3 गोष्टी होतात. एकतर तुमची सगळी सोशल मीडिया पेजेस जी आहेत ती ॲक्टिव्ह राहतात, ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील. डायरेक्टली जरी माझ्याकडे वेस्ट जनरेट होत नसेल, बरोबर, तरीसुद्धा एकदा ती कॉन्सेप्ट मी वाचली तुझी, समजा पोस्ट आली मला की असं असं आहे, मी वेस्ट घेतो आणि बार्टर सिस्टीम. आता बार्टर हा तुझ्यासाठी खूप चांगला कीवर्ड आहे. बरोबर. सो बार्टर हे सेंट्रिक जर का तू ठेवलंस आणि जर का तसं कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचत गेलं तर पहिल्यांदा असं पाहिल्यावरती होतं अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. मग मी तुझ्या फीडवरती जातो इंस्टाग्रामच्या, मग अजून पोस्ट बघतो, अरे हां हे पण करतात, हे पण करतात, असं पण करतात, हे चांगलं आहे. तू मगाशी म्हटलास की रॅक पिकर्स बरोबर तू पहिले रिसर्च केला, त्या प्रोसेसवरती तुला काही व्हिडिओज बनवता येतील की एखाद्या रॅक पिकर बरोबर चांगला इंटरव्ह्यू घ्यायचा की कसं असतं, काय असतं दादा, काय होतं. मराठीमध्ये घेतलंच तरी चालेल, त्याला काही लँग्वेज बॅरियर काही नाही आहे. पण जेव्हा तुझ्या फीडवरती म्हणजे तुझ्या पेजेसवरती जेव्हा अशा टाईपचं कॉन्टेंट पडत जातं त्यावेळेस तू अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतोस आणि मग ही लोक आयदर इंडस्ट्री किंवा इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असतात किंवा त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक हे कोणीतरी असतात आणि मग गप्पा मारता मारता कधीतरी विषय येतो की अरे हे रिसायकल करायचं आहे, काय करायचं मला कळतच नाही, अरे थांब स्क्रॅपमॅन आहे. हा रिकॉल तयार व्हायला हळूहळू सुरुवात होते. त्यामुळे B2B
आहे हे नक्की आहे तुझ्यासाठी, पण त्यासाठी B2Cचा जो ट्रॅक आहे, कारण तिथे सगळ्यात जास्त रीच मिळते आता तुला, म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक. इथे तुला सतत कॉन्टेंट, आणि मी म्हणतोय सतत, जेव्हा मी म्हणतो ना त्यावेळेस आयडियली 2 किंवा 3 पोस्ट पर डे एवढ्या हिशोबाने तुला टाकायला पाहिजे. इथे मला कम्प्लिटली माहिती आहे की तू एकटा डिझायनिंग आणि हे सगळं करू शकणार नाही. म्हणून मी साधं तुला सांगतोय की जिथे आपल्याला वाटेल की हा कॉन्टेंट इंस्टाग्रामवरती जाऊ शकतो, स्टोरीज असतील किंवा पोस्ट असेल, आपण फोटो काढत राहायचं. रात्री मग जेवण झालं की पटकन एक पोस्ट करून टाकायची. त्यामुळे सतत कॉन्टेंट टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि यानी तुझा रीच वाढेल आणि तुला रेफरन्सेस मिळायला लागतील. काही वेळेस असं होतं की बऱ्याच म्हणजे काय म्हणतात, बऱ्याच इंडस्ट्री ओनर्सचा एक ग्रुप असतो. एकाला जरी माहिती मिळाली तुझ्या स्टार्टअप विषयी, तरी तो त्यांच्या नेक्स्ट मीटिंगमध्ये चहाला भेटतात, जेवायला भेटतात, पिकनिकला भेटतात, किंवा मंथली मीट असते, अशा गोष्टी असतात. तर तिथे जाऊन मग तुला एखाद्याला जर आठवलं की स्क्रॅपमॅन म्हणून मी एक पाहिला होता ना स्टार्टअप, तर मग ते तुझ्यापर्यंत पोचू शकतात आणि मग हळूहळू तुझं नेटवर्क वाढत जाईल. त्यामुळे एक पार्ट तू जो आता करतोयस की तू स्वतः अप्रोच होतोयस, हा जो मी ट्रॅक सांगतोय ह्याच्यातनं लोक तुला हळूहळू अप्रोच करायला लागतात. या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. म्हणजे उद्यापासून जरी तू कॉन्टेंट सुरू केलंस टाकायला, तरी असं नाही होत की एका आठवड्यात एकदम 10 एन्क्वायरी झाल्या. पण ते कंटिन्युअस करायला पाहिजेत, शेअर करायचं मित्रांना, जे कॉलेजमधले मित्र आहेत, गावातले मित्र असतील, या लोकांना शेअर करायला सांगायचं की अरे माझ्या मित्राचा स्टार्टअप आहे, छान कॉन्सेप्ट आहे. त्यासाठी तुला छान कॉन्टेंट तयार करायला लागेल जे शेअरेबल असतं. बरोबर. हां, त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओज करायचे, स्टोरी करायची, फोटो टाकायचे, ह्या सगळं हा व्हिज्युअल कॉन्टेंटचा सगळी गंमत आहे. आणि लिंक्डइनवरती, म्हणजे आता B2B असल्या कारणाने लिंक्डइनवरती एक सोपी टिप्स तुला सांगतो की दररोज 10 ते 15 मिनटं लिंक्डइनवरती इंडस्ट्रीनुसार, इन्स्टिट्यूटनुसार थोडासा सर्च करायचा की पुणे इन्स्टिट्यूट असतील किंवा पुणे इंडस्ट्रीज असतील, आणि मग तिथल्या HR लोक जी असतात, ज्यांचं पोस्ट HR आहे किंवा HR टीममधले असतील, बरोबर, किंवा स्टाफ मेंबर्स असतील कॉलेजमधले, या लोकांना रिक्वेस्ट पाठवत राहायच्या. आणि मग त्याच्यामध्ये एक छान एक मेसेज टाईप करायचा की त्याच्यामध्ये तुझं इंट्रोडक्शन असेल, नुसतंच आपलं रिक्वेस्ट पाठवली असं नाही न करता, आणि याच्यातनं काय व्हॅल्यू मिळते किंवा सस्टेनेबल एन्व्हायरमेंटसाठी कशी मदत होऊ शकते, असा एक छोटा राईटअप आणि तुझी माहिती आणि स्क्रॅपमॅनविषयी 1-2 ओळीमध्ये हे कनेक्शन्स वाढवत राहायचं. मग काही पोस्ट असतात, तर समजा आठवड्याला 2-3 जर का तू छोटे छोटे राईटअप्स जर टाकले अबाउट वेस्ट मॅनेजमेंट, रिसायकलिंग, सस्टेनेबल एन्व्हायरमेंट, प्रॉब्लेम्स ऑफ रॅक पिकर, असे सगळे विषय आहेत, त्याच्यामध्ये छोटे छोटे अगदी 10-10 ओळींचे जरी तू पोस्ट टाकत गेला, तर मग कोणीतरी त्याच्यामध्ये ते रिलेट करतं, शेअर करतं, आणि मग तुझा परत रिकॉल वाढेल. अगदीच, हे बरंच हेल्पफुल पडेल मला. येस, पण ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. म्हणजे हे 2 दिवस करण्याचं काम नाही, हे आता स्क्रॅपमॅन जोपर्यंत आहे आणि ते कायमच राहणार आहे, तर तोपर्यंत आपल्याला हे नवीन नवीन कॉन्टेंट हे क्रिएट करावंच लागणार आहे. ओंकार, जेव्हा तू सगळं तुझी आयडिया फ्रीज झाली आणि तुला कळली दिशा की साधारण असं आपल्याला ऑपरेट करायचं आहे, त्याच्यानंतर 2-3 गोष्टी जनरली स्टार्टअप फाउंडर्सला रोड ब्लॉक सारखे असतात किंवा तिथे थोडं अडतं, वेळ जातो. एक म्हणजे कंपनीचं नाव, हे काय ठेवायचं, दुसरं लोगो, तिसरं वेबसाईट, आणि ओव्हरऑल त्याचं काय कॉन्टेंट वगैरे. तर मग या सगळ्याकडे तू कसा अप्रोच केलास, कुठल्या छोट्या कंपन्यांना अप्रोच केलंस, त्याचा काही खर्चाचा एस्टिमेट काढलास, कसं तू केलंस ते? म्हणजे की आता बऱ्याच गोष्टी होत्या की मी लोगो डिझाईन करायचा कसा, किंवा मग नाव कसं ठेवायचं. म्हणजे पहिले मी एक ट्रॅश टू कॅश नाव होतं माझ्या प्रोजेक्टचं. ट्रॅश टू कॅश, बरं. पण ते नाव आधीच म्हणजे टेकन होतं, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करायची म्हणल्यावर ते एक युनिक नाव पाहिजे नक्की, ते म्हणजे ते रिपीट नाही झालं पाहिजे.
तर त्याच्यानुसार मग ते स्क्रॅपमॅनचं नाव ठरवणं, मग या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी मला बरेच हेल्पफुल पडली मित्रांची. की म्हणजे जे सर्कल होतं माझं. अजून काय नावांचा ऑप्शन्स होते? एक ट्रॅश टू कॅन झालं, त्याच्यानंतर ट्रॅश टू कॅश होतं. ट्रॅश टू कॅश, सॉरी. हां, ट्रॅशमॅन असंच. मग अजून कॅशिफाय असं काहीतरी बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे जंक कार्ट म्हणून एक होतंच मला पहिल्यापासून. मग जंक मॅन वगैरे असं काही सुचत गेलं. पण पुन्हा मग मला त्याच्यामध्ये हे स्क्रॅपमॅन हे नाव म्हणजे एकदा मित्रासोबत वगैरे डिस्कस केलं की अरे हां, हे काहीतरी असं भारी आहे की म्हणजे चांगलं वाटतंय. हां, म्हणजे मग हे असं डिनोट करू शकतो की स्क्रॅपमॅन म्हणजे कोण? तर स्क्रॅपमॅन म्हणजे जो की जे वेस्ट आहे ते कलेक्ट करतो, सेग्रिगेट करतो आणि त्याच्याबद्दल व्हॅल्यू पण देतो. एक्झॅक्टली. सो हे नाव ठरलं. मग आता लोगो, वेबसाईट याविषयी कसं काय अप्रोच केलं? आता मला तरी एवढं डिझायनिंग मधलं वगैरे नॉलेज नव्हतं किंवा मग जे व्हिडिओ बनवायचा आहे, आता माझ्या वेबसाईटवर व्हिडिओ वगैरे आहे, तो मला एवढं बनवायची काय आयडियाच नव्हती की ॲनिमेशनने कसं करायचं, काय म्हणजे नवीनच माहिती नाही होतं. बरोबर. तर आमचं जे आर्ट सर्कल होतं कॉलेजमधलं त्याच्यामध्ये आमचे मित्र होतेच की आम्ही बरेच वगैरे कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करायचं आणि त्यांना त्या रिलेटेड नॉलेज होतं की म्हणजे डिझाईन कसं करायची किंवा व्हिडिओ कसं बनवायचा. तर या गोष्टी मी त्यांच्याकडूनच करून घेतल्या. म्हणजे थोडक्यात फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. मग ती खूप चांगली मदत असते स्टार्टअपसाठी की एखादा लोगो तुम्हाला पटकन करून मिळणं आणि तो आवडणं आणि त्याची कॉस्ट न पडणं. आणि मित्र कशासाठी असतात बेसिकली, आणि मित्रांबरोबर स्टार्टअप कम्युनिटी सुद्धा तशीच आहे. म्हणजे तुझ्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये सुद्धा तुला जाणवलं असेल की 2 स्टार्टअप फाउंडर्स बोलत असताना ते जास्त विचार नाही करत की तुला मदत करायची ना, चल ये करके देखते, हे करून पाहू, ते करून पाहू. हे सगळं ती स्टार्टअप कम्युनिटीची मजा आहे. आणि अर्थात दोस्त मंडळी तर कायम मदतीला असतातच. म्हणजे कधी अर्ध्या रात्री फोन केला तरी सुद्धा येणारे दोस्त असतात. मगाशी तू बोलता बोलता म्हणालास की आर्ट सर्कल, तर तुझ्या इतर हॉबीज काय आहेत? स्क्रॅपमॅन सोडून तुझ्या इतर हॉबीज काय आहेत? म्हणजे आता मी कॉलेजमध्ये जेव्हा होतो ना की म्हणजे की मी फक्त स्केच काढायचो. म्हणजे ते पण असं एवढं काही भारी नव्हतं काढायचो. पण पुन्हा मग आता जेव्हा मग कॉलेजमध्ये आलो तेव्हा ह्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. तेव्हा मग त्याच्यामधून मी स्केचिंग शिकलो. पेंटिंग पण मी पहिली कॉलेजमध्येच केली आमच्या. पुन्हा पेंटिंग झालं. पुन्हा मग असं करत जी नाटकं वगैरे होती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं. तर त्याच्यामध्ये पण मला इंटरेस्ट यायला लागला. तर त्यामध्ये मला ऍक्टिंगमध्ये वगैरे एवढा इंटरेस्ट नव्हता येत, पण या बाकीच्या बॅकस्टेजच्या गोष्टी होत्या, सेट डिझाईन करणं किंवा या गोष्टी, ह्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट यायला लागला. आणि हे सेट डिझाईन वगैरे जेव्हा केलं ना, तेव्हा स्टार्टिंगलाच मला चांगले म्हणजे आता जे विनोद उत्तम करंडाक, भरत करंडाक ह्याच्यामध्ये मला प्राइज पण भेटले बेस्ट सेट डिझायनर्स. वा, म्हणजे तू हाडाचा क्रिएटिव्ह माणूस आहेस म्हणजे खरं म्हणजे म्हणू शकतो. आणि पण मग आता ह्या आर्ट रिलेटेड गोष्टींसाठी आता तुला वेळ मिळतो का? म्हणजे पेंटिंग करतोस अजून? करतोस ना? मग ते टाकतोस की नाही इंस्टाग्रामवरती? हा, म्हणजे तुझ्या पेजवरती. पण एकंदर त्यामुळे दिवस तुझा एकदम बिझी असेल. म्हणजे आता कसं होतं की दरवेळेस कसं असं ब्लॉक होऊन जातं कधी कधी की अरे आता काय करायचं, स्टार्टअप रिलेटेडच म्हणायचं. तर मग तेव्हा मी असं शांत बसतो आणि काहीतरी ड्रॉ करतो. आणि त्या प्रोसेसमध्ये मग कसं असं एक शांतता तरी होतेच. बरोबर. म्हणजे जे आपली दगदग वगैरे असते ते तर शांत होतं आणि विचार पण आपल्याला सुटतात की अरे आपण कसं प्रॉब्लेमला टॅकल कसं करायचं किंवा सोल्युशन कसं भेटू शकतं त्या गोष्टी. म्हणजे चित्र काढता काढता कधीतरी तुला सुचतं की अरे हे करून पाहू असं. पण मग ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुला मधनं चित्र काढायला हरकत नाही. येस. सो मला आता तुला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की लोकांनी स्क्रॅपमॅन विषयी कुठे माहिती मिळेल? वेबसाईट सांग. आणि एकंदर जी लोक ऐकतायत त्यांच्यासाठी एखादा जर का तुझा एलिव्हेटर पिच असेल की ज्याच्याकडून जे ऐकल्याने त्यांना स्क्रॅपमॅन कायम लक्षात राहील, असा एक एलिव्हेटर पिच दे. आणि आपल्या या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुझ्या वेबसाईटची लिंक, इंस्टाग्रामची लिंक, फेसबुकची लिंक ह्या सगळ्या मी देतच जाईन. जर का तुझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायचा असेल तर आपण तिथेही तो करू. आणि माझ्या लिस्नर्सना मला हे सांगायचं आहे की इतकी सुंदर कल्पना आहे आणि इतका उत्साही तरुण आपला मित्र आहे, त्याला सगळ्यांनी आपण ॲटलिस्ट त्याच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची माहिती घेतली पाहिजे आणि
स्क्रॅपमॅन ही कॉन्सेप्ट रिकॉल केली पाहिजे जेव्हा केव्हा आपलं डिस्कशन होईल की अरे वेस्ट मॅनेजमेंट, पेपर वेस्ट, रिसायकलिंग या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की संपर्क साधा ओंकार दहिवाळ. तर आता तुझा शेवटचा एलिव्हेटर पिच आणि वेबसाईटची लिंक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार. म्हणजे स्क्रॅपमॅन म्हणजे काय, म्हणजे सांगायला गेलं ना की तुमचा जो प्रॉब्लेम आहे वेस्ट मॅनेजमेंटचा किंवा मग जो स्क्रॅप जनरेट होतो त्याचं कसं विल्हेवाट लावायची असं जर असेल किंवा मग तो व्यवस्थितपणे मॅनेज करायचा. आता आपण कसं स्क्रॅपचं कशी बरीच जागा जाते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी, तर जागा खूप गरजेची असते की म्हणजे जागा जास्त गेली तर रेव्हेन्यू पर स्क्वेअर फीट कमी होतं ना. बरोबर. तर मग तो तुमची जागा कशी वाचवू शकतो आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम रिटर्न्स कसे भेटू शकतात जे की तुमच्याच रिक्वायरमेंट आम्ही फुलफिल करून देतो. बरोबर. की म्हणजे जे काही स्क्रॅप असेल, जे काय असेल ते कलेक्ट करून तुम्हाला त्याच्याबद्दल मॅक्झिमम रिटर्न्स तर भेटतीलच आणि तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या भेटतील. म्हणजे की पूर्ण फ्लेक्झिबिलिटी राहील ह्याच्यामध्ये. जे काही म्हणजे मोस्टली मी सध्या पेपरवर फोकस करतोय. पेपर इंडस्ट्रीमध्ये जे काय आहे की बॉक्स बनवणे झाले किंवा मग हे झालं, ह्यांचं कसं लार्ज व्हॉल्यूममधलं काम असतं. तर ह्यांच्याकडे जे असतं ना की मग स्क्रॅप लवकर लवकर जनरेट होतं आणि त्यांना लवकर लवकर इन्व्हेंटरी पण आणायची असते. तर स्क्रॅपमुळे जागा जास्त जाऊ नये म्हणून आम्ही ते रेग्युलर कलेक्शन पण असणार आणि ते आम्ही तुम्हाला सोल्युशन पण प्रोव्हाइड करू की तुम्ही तुमचा जो वेस्ट आहे तो कमी जागेमध्ये कसं बसेल आणि ते आम्ही रेग्युलरली कसं कलेक्ट करू शकू. तर पूर्ण एक कम्प्लीट सोल्युशन भेटेल तुम्हाला की तुमचं एक तर प्रोडक्टिव्हिटी वाढेल तुमच्या वर्क स्पेसची आणि तुम्हाला मॅक्झिमम रिटर्न्स पण भेटतील. येस. सो थँक्स लॉट ओंकार. तू खूप चांगली माहिती दिलीस आणि वेळ काढून इथे आलास. आणि आपल्या या कचरा शेटला नक्की फॉलो करा. आणि तुमच्या वेस्टचा प्रॉब्लेम हा त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्याकडे सगळी सोल्युशन्स आहेत. त्यामुळे स्क्रॅपमॅनला नक्की इन्व्हाइट करा तुमच्या कंपनीमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये, आणि तो तुम्हाला जे पाहिजे ते सगळे सोल्युशन्स त्याला देईल. तर मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. माझा ईमेल ID पण आहे, माझे इंस्टाग्रामच्या लिंक्स पण मी दिलेल्या आहेत. तर तिथे तुम्ही तुमचा फीडबॅक कळवा. हा एपिसोड मित्रांबरोबर शेअर करा आणि ज्यांना स्टार्टअपविषयी जाणून घ्यायचं आहे अशा सगळ्यांपर्यंत हा एपिसोड पोचला पाहिजे. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, मंगळवार मार्केटिंग. तोपर्यंत राम राम.